आज 3 जुलै 2026 आजच्या दिवशी आहे संकष्ट चतुर्थी आणि आजपासून जे आहे ते आपलं पंचक लागणार आहे. आता तो पंचक म्हणजे काय की जेव्हा जे चंद्र आहे 5 नक्षत्रामध्ये प्रवेश करत असतो त्याला पंचक असं म्हणतात आणि पंचक हा अशुभ मानला जातो. आता आपल्या हिंदू आणि या पंचकामध्ये कोणतेही शुभ कार्य आपण करत नाही. तर ते सर्व डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहे. संकष्ट चतुर्थीसाठी सेवा आणि पंचकमध्ये काय करायचं, केव्हापासून सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, ते सर्व विषय आपण जाणून घेणार आहे. तर संकष्ट चतुर्थी आणि पंचक या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि आज 3 जुलैला कृष्ण पिंगळात संकष्ट चतुर्थी, जे की अत्यंत दुर्मिळ असं म्हणतो कारण ह्या कृष्ण पक्षमध्ये आलेला आहे. आणि या संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योगसुद्धा तयार होत आहे आणि याच दिवशी पंचक देखील सुरू होत आहे आपलं. तर ज्यांच्या आयुष्यात सतत अडचणी किंवा संकटे येत आहेत त्यांच्यासाठी हा दिवस वरदान ठरणार आहे. कारण की शास्त्रानुसार आपण जे गणपती बाप्पा आहे त्यांची विघ्नहर्ता म्हणून आपण त्यांची पूजा करत असतो आणि त्या सर्व पापांचा आणि संकटाचा आपल्या आयुष्यातील नाश करत असतात. आणि या विशेष महत्त्वाच्या दिवशी आपण त्यांचे जर प्रार्थना केली, पूजा केली आणि काही विशेष उपाय जे आहेत ते जरी केले तर आपल्या आयुष्यामधील संकटाचा नाश होणार आहे. आणि पंचकासाठी कोणते नियम करायचे आहेत, काय करायचं, काय नाही करायचं, केव्हापासून पंचक सुरू होणार आहे, हे पण आपण जाणून घेणार आहे. तर जे आषाढ महिन्यातील जे कृष्ण पक्षामधली जी चतुर्थी असते त्याला कृष्ण पिंगला म्हणजे कृष्ण पक्षातील चतुर्थी, ती पण आषाढ महिन्यातली, त्याला कृष्ण पिंगला संकष्ट चतुर्थी असं आपण म्हणत असतो. आता ही चतुर्थी तसं खूप शुभ आहे, तरी पण मग हे जे कृष्ण पक्षाची जी चतुर्थी आहे या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची पूजा केली तर सर्व पापांचा क्षय होतो आणि आपल्या मनातील सर्व इच्छा, सर्वात महत्त्वाचा संकटाचा नाश तर होतोच, कारण की ह्या विघ्नहर्ता आहेत बाप्पा. तरी पण आपले सर्व जे काही मनातल्या इच्छा असतील ना त्यासुद्धा त्याने आपले मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात. आणि आता बघा चंद्रोदय तसं 9:52 आहे आणि तसं आता पाऊस पडतो आहे नाशिकमध्ये, पण आज खूप पाऊस होतो, सगळीकडे पाऊस आहे. तर कदाचित आपल्याला चंद्र दिसो न दिसो पण जे आकाश आहे तिथे बघायचं, आरती करायची आणि जे आपलं पूजाचं आहे पद्धत, आपण चंद्राला पण पूजा करत असतो, तर त्यावेळेला आपण आकाशाकडे बघून जे आहे चंद्राचं स्मरण करायचं, त्यांची पूजा करायची. धूपदीप आरती, जसं गणपती बाप्पाची आरती केल्यानंतर मी चंद्राला पण जे आहे तिथेही आरती करत असते. मग नैवेद्य वगैरे बाप्पाला दाखवून आपण आपला उपवास सोडायचा. आणि आता या दिवशी आपल्याला विशेष सेवा काय करायची आहे, म्हणजे आपल्याला बाप्पाला प्रसन्न करायचं आहे. आणि बाप्पाला प्रसन्न केव्हा होणार आहे, जेव्हा आपण त्यांची स्तुती करणार आहे. बघा, कोणत्याही देवतांची स्तुती जर तुम्ही केली तर नक्की ते प्रसन्न होत असतात. तर बाप्पाला प्रसन्न करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला स्तुती करायची आहे. तर स्तुती करण्यासाठी काय म्हणणार आहे तुम्ही, तर अथर्वशीर्ष, जे गणपती अथर्वशीर्ष आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. आणि जे आपण अभिषेक करणार आहे, बघा पाणी असतो, पाण्यामध्ये गूळ टाकायचा आहे आपल्याला, तर असं गूळ टाकलेला जो पाणी आहे त्याच्याने आपल्याला बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत करत आपल्याला अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. आणि जर तुम्हाला जमलं, शक्य झालं, खूप त्रस्त आहेत, खूप समस्या आहेत, काही मार्ग सापडत नाही, तर बाप्पांना कळकळीची विनंती करा आणि 21 वेळा अथर्वशीर्ष आपल्याला हा म्हणायचा आहे. आणि 21 वेळा हळूहळू थोडं थोडं पाणी हे करून आपल्याला अभिषेक टाकत गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे आणि भगवान गणपतींना आपल्या समस्ये बाबतीत सांगायचं आहे. नंतर मग चंद्राचं दर्शन वगैरे घेऊन बाप्पाला जे काही तुम्ही मोदक वगैरे बनवलेला आहे किंवा काही एमर्जन्सीमध्ये मोदक नाही बनवणं झालं तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा आपण गणपती बाप्पाला दाखवू शकतो आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे आपल्याला. तर यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते, गणपती बाप्पाची सेवा केल्याने आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते. आणि या वेळेला जो सर्वात सिद्धी योग होत असतो ना, त्यामुळे तर
लवकरात लवकर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत या दिवशी जर तुम्ही पूजापाठ केली असेल तर यानंतर आता हे जे पंचक आहे बघा, आता गणपती बाप्पाविषयी तर आपण माहिती जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांना जे आहे दुर्वा त्यांना आवडतं, त्यांच्या आवडीचे पदार्थ दुर्वा आहे, जास्वंदाचं फूल आहे, मोदक आहे, त्यानंतर अथर्वशीष आहे. इतके जरी तुम्ही केल्या ना तर ते बाप्पा खुश होतात, लवकरात लवकर प्रसन्न होत असतात आणि तुम्हाला आशीर्वाद देत असतात. आणि आता पंचकविषयी आपण जाणून घेणार आहे. तर बघा 3 जुलै या दिवशी रात्री 12:49 हा पंचक आपलं सुरू होणार आहे. आणि पंचक म्हणजे 5 दिवसाचा आहे. तर हा 5 दिवसाचा केव्हा संपणार आहे? 8 जुलै दुपारी 4 वाजता हा पंचक संपणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर बघायला गेलं तर पंचक काळामध्ये कोणतीही कामे करणे हा अशुभ मानलं जातं. आणि या दिवशी काही गोष्टी असतात जे आपल्याला आवर्जून टाळायचं असतात. जसं एखादा लाकूड खरेदी करणे आहे, तर कोणतेही प्रकारचे लाकूड या पंचकमध्ये म्हणजे 5 दिवसामध्ये आपल्याला खरेदी करायचं नाही आहे. किंवा लाकूड म्हणजे लाकडीच नाही, लाकडाशी संबंधित जे पण काम असतील, एखादं तुमच्या घरामध्ये तुम्ही इंटिरियर करायचं आहे, वुडन फर्निचर करताय आहे का नाही, आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पंचकमध्ये सुरू करू नका. हे पंचक संपल्यानंतर करा. त्यानंतर आपण घराला जे आहे नवीन छत आपण घालायचं असतो आपल्याला. तर या काळामध्ये आपल्या घरामध्ये नवीन छत घालणे किंवा स्लॅब टाकणे अशा गोष्टी आपल्याला नाही करायचं आहे. आणि जर करायचंच असेल, खूप अर्जंट असेल, काही करायचंच असेल, तर जे मजदूर असतात आपले त्यांच्यामध्ये शनी असतात, शनी महाराज असतात. त्याच्यामुळे जे मजदूर लोक आहेत, गरीब लोक आहेत, जे कामं करत असतात, त्यांच्यामध्ये शनीचा प्रतीक असतो. म्हणून त्यांना कधीही गोडधोड देऊन त्यांचं मन प्रसन्न करून तुम्ही त्यांच्याकडून कामं करून घ्या, म्हणजे तुमचं काम व्यवस्थित होईल. पण शक्य असेल तर ह्या गोष्टी टाळा. आणि त्यानंतर जसं पलंग आहे किंवा खाट आहे ते खरेदी आपल्याला करायचं आहे, बेड वगैरे ते सगळे. तर पंचक सुरू असताना ह्या गोष्टी आपल्याला घ्यायचं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे दक्षिण दिशेला आपल्याला प्रवास नाही करायचा आहे. बघा आपले दक्षिण दिशा म्हणजे ह्या गाव कोणत्या दिशेला आहे, ह्या गाव कोणत्या दिशेला आहे. तुम्ही मोबाईलमध्ये आजकाल सगळं सोपं झालेलं आहे, तुम्हाला दिसून येईल की मोबाईलमध्ये कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे. तर त्या पद्धतीनं कोणत्याही महत्त्वाचं काम असेल तर त्यावेळेला दक्षिण दिशेला प्रवास करणे हा वर्जच आहे, म्हणजे करायचंच नाही आपल्याला. कारण आणि खूप जर महत्त्वाचं असेल प्रवास वगैरे करायचा असेल तुम्हाला, की नाही खूप महत्त्वाचं काम आहे, मला जावंच लागणार आहे, तर त्याआधी आपले संकटमोचन जे हनुमान चालीसा आहे, महाराज आहे हनुमान महाराज, तर त्यांची आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हनुमान चालीसाचं आपल्याला पठण करायचं आहे, मारुती रायांचा आपला आशीर्वाद घ्यायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, हनुमान चालीसा म्हणायचं आहे, मगच तुम्हाला प्रवास ते सुरू करायचा आहे. जर खूप एमर्जन्सी असेल तरच, नाही असेल तर मग हा पंचक तुम्ही थोडंसं सांभाळूनच हे करा. आणि त्यानंतर पंचकमध्ये जर असं विचार झाला की कोणाचा तरी मृत्यू झाला, बघा सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो, पण जर कोणाचा मृत्यू झाला तर ते कुटुंबासाठी खूप अवघड होणार आहे या पंचकमध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर. कारण मग त्यावेळी आपल्याला दोषाचा निवारण जर करायचा असेल तर जे मृतदेह आहे, जे डेड बॉडी आहे, त्यांची मृत्यू झाली आहे, त्यांच्यासोबत मातीचे पण 5 पुतळे त्यांच्यामध्ये दहन करावं लागतं, म्हणजे काहीतरी एक नियम बांधला जातं. पण हा पंचकमध्ये मृत्यू झालेला हा चांगला नसतो, याच्यामुळे ना एक परिवाराला सुद्धा याचा दोष लागत असणार आहे. आणि अशी 3 जुलैला आपली म्हणजे आज जे काही संकष्ट चतुर्थी आहे, अशा प्रकारची संकष्ट चतुर्थी तुम्ही सर्व नियमांचं पालन करून हे करा. आणि जो पंचक आहे त्याचाही नियमांचं पालन करा, जेणेकरून आपलं आयुष्य सुखमय होणार आहे. आणि नियम जितका पाळणार आहे तितकं चांगलं असणार आहे. काही गोष्टीत आता आजची जनरेशन काही मानत नाही म्हणूनच सगळं बिघडत आहे. आधी पूर्ण 13वा करायचेच, पूर्ण 13वा होईपर्यंत कोणी कुठं जात नव्हतं, व्यवस्थितपणे अंतिम संस्कार करायचे. पण आजच्या पिढीमध्ये लोकांना वेळ मिळत नाही, म्हणून तो 13 दिवसाचा न करता 2 दिवसातच ते उकरलं जातं. आणि मग जो व्यक्ती मरण पावतो त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि त्याला प्रखर पितृदोष, घोर पितृदोष लागतो. आणि मग आयुष्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत असतात. कोणाला नकळतपणे आजार होतो, कोणाचा कर्जबाजारीपणा होता, कोणाचं घरच लुटलं जातं, कोणाचं मुलांचं लग्नच होत नाही, कोणाला खूप शिकलेले पण नोकरी भेटत नाही. या सगळ्या पितृदोषांचा परिणाम आहे. त्यामुळे जे नियम आहेत त्यांना मान्य करायला शिका. हे पिढी दर पिढी चालत आलेले नियम आहेत, त्यामुळे आपण हे पाळणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी मी शहाणा
आपण न्यू जनरेशन आहे, आपण असं करायला पाहिजे, हा चुकीचा आहे. कुठेतरी आपण आपलं डोकं लावणं थांबायला हवं. जिथे लावायचं आहे तिथे लावायचं, पण काहीतरी आपल्याला कुठेतरी स्टेबल होणं हा गरजेचं आहे. नाहीतर आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचंही आयुष्य याने बरबाद नक्कीच होणार आहे. श्री स्वामी समर्थ. सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळेल तुम्हाला.